तळ कोकणामध्ये सध्या ओंकार हत्तीचा धुडगूस पाहायला मिळतोय, कारण हत्तीच्या भीतीनं भात कापणीची कामं ठप्प झाली आहेत. मात्र या हत्तीचा अजून सुद्धा बंदोबस्त झालेला नाहीये. वन विभागानं बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप आता नागरिकांकडून करण्यात येतोय. आणि या संदर्भामध्ये आपल्यासोबत बोलण्यासाठी आता असणार आहेत हत्ती प्रशिक्षक आनंद शिंदे सर. आनंद सर, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. नमस्कार, धन्यवाद. आनंद सर, आपण बघितलं असेल तर याआधी कोल्हापूरमध्ये महादेवी हत्याणीचं प्रकरण असेल, त्यानंतर आता जो सगळ्यात चर्चेचा विषय आहे तो म्हणजे ओंकार हत्तीचा. याच म्हणजे हत्तींचं म्हणजे नेमकं काय, म्हणजे हत्ती कशा प्रकारे हे उधळतात किंवा काय, म्हणजे याचं हे कसं विश्लेषण कराल तुम्ही? कारण ह्यांचा आता धुडगूस हा घातला जातोय, वन विभागाचं सुद्धा दुर्लक्ष होतं या ठिकाणी. नेमकं काय आहे याच्याबद्दल काय विश्लेषण कराल तुम्ही? हा जो ओंकार हत्ती आहे तो कोल्हापुरात आम्ही ज्यावेळी काम करत होतो त्यावेळी आम्ही देखील हाताळला आहे आणि तिथे त्याला शांत ठेवण्यामध्ये आम्हाला यश आलं. तो अग्रेसिव्ह नाहीये का किंवा तो अंगावर लोकांच्या जात नाही का, तर तसं काही नाही. तो जातो अंगावर लोकांच्या, पण त्याही परिस्थितीत लोकांनी सुरक्षित राहावं आणि त्यांनी देखील शांत राहावं या दृष्टीने आमचं त्या परिसरामध्ये काम चालू होतं. आजरा, चंदगड या भागामध्ये तो आजऱ्यात कमी होता, पण चंदगडमध्ये तो जास्त त्या भागामध्ये वावरत होता. त्याला त्याच्या सुरक्षित घरामध्ये त्याचं खाणं मिळालं तर तो कमीत कमी शेताकडे जाईल, हा आमचा त्यावेळचा दृष्टिकोन होता. हत्ती कशामुळे चिडतो? एकतर तो तुमच्या क्रियेला प्रतिक्रिया देतो तेव्हा चिडतो. त्याला त्याचं पुरेसं अन्न ज्यावेळी मिळत नाही त्यावेळी तो चिडतो. ज्याला सतत असुरक्षितता वाटत राहिली आणि अशा वेळी जर कोणी समोर आलं तर त्यावेळी तो चिडतो. आणि ज्या प्रसंगी तुम्ही एखादी अशी ऍक्शन करता जी त्याला त्याच्यासाठी स्वतःसाठी ही धोका निर्माण करणारी अशी वाटते, अशा वेळेला तो तुम्ही जी ऍक्शन करता त्याला रिॲक्शन देण्याकरता चिडलेला असतो. तर हे बेसिक 4 गोष्टी आहेत ज्याच्याकरता हत्ती चिडतोय. पण आता जर तुम्ही येणारे रील्स बघितले तर त्याच्यामध्ये लोक बऱ्यापैकी त्याच्या जवळ जाऊन सुद्धा त्यांनी पहिल्या फटक्यात हल्ला केल्याची त्या रीलमध्ये आत्ता तरी दिसत नाहीयेत, किंवा तो भाग जर काढून टाकला असेल तर तो तिथे उपस्थित नाहीये त्या रीलमध्ये. अशा 2 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. हा हत्ती आम्ही ज्यावेळी कोल्हापूरमध्ये हाताळला ओंकार हत्ती, एक तर झालंय काय की त्याला आईने नाही वाढवलंय, त्याला वडिलांनी वाढवलंय. म्हणजे अण्णा हत्ती जो आहे त्यांनी त्याला वाढवलेला आहे. आणि अण्णा हत्ती हा प्रचंड स्ट्रॉंग असलेला आणि अटॅकिंग बिहेवियर असलेला हत्ती आहे. त्याच्या हाताखाली तो जर ट्रेन झाला असेल तर तो मुळात अग्रेसिव्ह हा असणारच आहे. म्हणजे आपण जिथे फिमेल्स या कळपातल्या कमी झाल्या आणि त्यामुळे मेल एलिफंटना त्या ओंकार हत्तीला सांभाळावं लागलं आणि त्याला वाढवावं लागलं. तर थोडक्यात अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर तो जो टग्या झालेला आहे तो त्याच्या जडणघडणीत, बरं 12 वर्षापर्यंत हे हत्ती कळपात राहतात, तर 12 वर्षाच्या आधीच तो वेगळा झालेला आपल्याला लक्षात येतोय. म्हणजे आता तो 6-7च वर्षाचा आहे आणि त्या आधीच तो, म्हणजे पूर्ण संस्कार व्हायच्या आधीच तो त्या कळपातनं बाहेर गेलाय किंवा त्यांनी स्वतंत्र राहणं मान्य केलंय, किंवा त्याच्या वडिलांना असं वाटतंय की तो आता स्वतंत्र राहू शकतो म्हणून त्याला त्या ठिकाणी वेगळं केलं गेलेलं आहे. सो अशा 3 गोष्टींपैकी एक ती असू शकते. तर त्यावेळी ते अग्रेसिव्ह होऊ शकतात. अच्छा, नक्कीच. धन्यवाद आनंद सर, तुम्ही या संदर्भामध्ये चांगलं विश्लेषण केलं त्याबद्दल. मात्र आता वेळेची मर्यादा असल्यामुळे आपल्याला